नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. आज संध्याकाळी म्हणजेच चतुर्थी दिवशीच्या संध्याकाळचा हा ब्लॉग तुमच्याबरोबर मी आज शेअर करत आहे. तुम्हाला माझे असे छान छान ब्लॉग बघायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करू शकता. माझे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याची एकच उद्देश आहे की पॉझिटिव्हिटी तुमच्यासाठी माझे डेली रुटीन किंवा माझ्याकडून तुम्हाला मोटिवेशन मिळावे हा माझा एकमेव उद्देश आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा. तुम्ही बघत आहात मी कसं स्वतःहून माझं विश्व उभारलं आहे आणि माझं विश्व मी आणि माझी 2 मुलं. बास एवढं सुंदर माझं विश्व म्हणजे माझं घर आहे. मला मुलांसाठी मी जे काही करते त्यामध्ये आनंद आणि समाधान मिळतो. कधीच असं वाटत नाही की हे मीच का करायचं किंवा माझ्याच बाबतीत असं का, कधीच नाही. कारण माझी एका त्रासामधून सुटका झाली असं मला वाटतं. प्रत्येकाचं आपलं एक वैयक्तिक मत असतं बघा संसाराबाबतीत किंवा सुखाबाबतीत. तर माझं सुख पहिल्यापासूनच आधी माझ्या अखिलेशमध्ये होतं आणि आता म्हणजे सध्या 2 मुलांमध्ये म्हणजे ओवी आणि अखिलेश यांच्यामध्ये मी माझं सगळं सुख बघते. त्यांचं पोट भरलं की माझं पोट भरतं, ती हसतमुख असली की मी हसते आणि माझ्याकडून माझ्या मुलांना तसं म्हटलं ना तर खूप त्रास झाला आहे. कारण माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्याचे फटके अर्थातच माझ्या मुलांना बसले. त्यांची मानसिकता बदलली गेली, त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला किंवा त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा खूप फरक झाला. पण या वर्षात म्हणजे या नवीन आपल्या घरात आल्यापासून मात्र मी ठरवलं आहे की कोणतीही आपल्या मुलांपर्यंत आणि आपल्या कुटुंबापर्यंत पोचूनच द्यायची नाही. आणि त्याच्यासाठी काय करायचे तर दिवस रात्र कष्ट करायचे आणि निगेटिव्ह लोकांपासून किंवा मला विनाकारण जे हर्ट करतात त्या माणसांपासून दूर राहायचे. खूप प्रयत्न केला गेल्या वर्षीपर्यंत तडजोड करण्याचा. मात्र आता तडजोडीतला सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये आणणार नाही आहे. कारण जिथं आपलं काही चुकतच नाही तिथे वारंवार चुकण्याचं मला आता काहीच कारण वाटत नाही. आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून घेणे किंवा आपल्याबद्दलच वाईट ऐकून घेणे यापेक्षा त्या व्यक्तीनं बदलावं असं वाटण्यापेक्षा किंवा त्या व्यक्तीनं माझ्याशी चांगलं वागायला हवं होतं यामध्ये दिवस घालवण्यापेक्षा मी माझ्यात काय बदल करू शकते हे मला आता महत्त्वाचं वाटतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं ते माझ्या दोन्ही मुलांचं सुंदर असं भवितव्य, की जे काही मला मिळालं नाही किंवा जे काही मला आत्ता पाहिजे आहे ते सगळ्या गोष्टी मला माझ्या मुलांना द्यायच्या आहेत. ओवीचं बालपण तिच्यापासून मला आता हिरावून घ्यायचं नाही आहे. तिलासुद्धा खूप काही आनंद मला आयुष्यात द्यायचा आहे. आणि अखिलेश तर मुळातच समजूतदार आहे, खूप जास्त समजूतदार आहे. कधीही तो माझ्याकडे कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही आणि मागत नाही. ओवीचं मात्र उलटं झालं आहे. कारण तिला ना लहानपणापासून सगळं मिळत गेलं आणि त्यामुळं ती थोडीशी हट्टी झाली. पण असू दे, आपलंच बाळ आहे. मला तर नेहमी मुलींच्या बाबतीत असं वाटतं की त्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट द्यावी. कारण उद्या देव न करो तिच्याही बाबतीत जर म्हणजे कुठल्याही मुलींच्या बाबतीत जर त्यांच्या घरी त्यांना बंधनं असतील खीर केली तरी मला सासरी बोलण्यात आलं होतं की अर्धी वाटी 1 वाटी खीर करून देवाला नैवेद्य दाखवायचा किंवा एका उदबत्तीच्या 2 काड्या करून म्हणजे 2 भाग करून देवाला दाखवायचे. अशा अनेक बारीक बारीक गोष्टींवरनं मला बोललं जायचं. आता बघा, दिवस बदलायला वेळ लागत नाही. उदबत्त्यांचं अक्षरशः घरामध्ये भांडार आहे. कारण आपल्याकडे विक्रीसाठीच हे सगळं आहे. देवालाच काय, आपल्या घरात काय, कुणालाच कुठलीच कमतरता भासून मला द्यायची नाही आहे. आणि त्यासाठी मला कितीही स्ट्रगल करावं लागलं ना तरी चालेल, पण आपल्या मुलांना मात्र सुंदर आयुष्य द्यायचं. आज संध्याकाळी अखिलेशची मागणी होती की काजू करी म्हणजे थोडी स्वीटमध्ये येते, शाही काजू करी ती कर. आणि ओवीचं म्हणणं होतं की आज मला गाजर हलवा खायचा आहे. मग काय, दोघांच्याही मनाप्रमाणे एक एक फरमाईश मी चालू ठेवली. मला यातलं काहीच म्हणजे गाजर हलवा आवडतो, प्रचंड जास्त आवडतो, पण मी गोडच खात नाही आता, उगाच वजन वाढ वगैरे या वयाच्या पुढं होऊ नये म्हणून. पण मला गाजर हलवा खूप जास्त आवडतो. आणि अखिलेशला काजू करी, पोळ्या आणि जिरा राईस.
मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे बाकी जेवण आणि ओवीसाठी स्वीट. ओवीलाही अर्थात काजू करी खूप आवडली, पण असं काहीसं जेवण बनवण्याचा आज बेत होता. आणि मुलांनी काही मागितलं आणि आईला करून दिलं नाही अशी कोणतीच आई या जगामध्ये नसेल. आपल्या मुलांनी आपल्याला काहीतरी हक्कानं मागितलं आहे आणि आपण ते नाही देऊ शकत असं आपल्याला आवडत नाही. आपण काहीही तडजोड करतो की हे नाही, कोथिंबीर नसेल चला असू दे. आता आजच्या भाजीलाच बघा, कोथिंबीर आणि आलं लसूण या दोन्ही गोष्टी, म्हणजे आलं नव्हतं, लसूण होता, पण कोथिंबीर वगैरे नव्हती. तरी पण मी आहे त्या साहित्यामध्ये इतकी सुंदर काजू करी झाली ती संपूर्ण संपली. शाही काजू करी म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये थोडासा खवा घालतात आणि काजूची पेस्ट, कांदा आणि काजूची पेस्ट ह्याच्यामध्ये घातली जाते. असतील तर सूर्यफुलाच्या बियासुद्धा या भाजीमध्ये घातल्या जातात, म्हणजे ही थोडीशी गोडसर होते. आणि ज्यांना गोडसर नको आहे त्यांनी खवा स्किप करायचा. हॉटेलमधल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा म्हणजे हॉटेलपेक्षा छान असं नाही, तर खूपच छान असं मी म्हणेन. कारण हॉटेलमधल्या भाज्या छान नुसत्या दिसायला असतात, पण आपल्या तब्येतीसाठी त्या कधीच हेल्दी नसतात. कारण त्यांचं तेल आणि ग्रेव्ही मुळात बघा, हॉटेलमध्ये खूप एक महिन्याची ग्रेव्ही करून ठेवतात. आपण कसं ताजा टोमॅटो चिरला, ताजी कोथिंबीर चिरली, तसं तिथं नसतं. आणि त्यामुळे कधीही घरातलं बेटर. याचा अर्थ आपण बाहेरचं खाऊच नाही असं नाही, आम्ही पण खातो, पण जास्त आपण प्रेफर कशाला करतो की आपण घरात बनवून खाऊया. आजारी असेल काय असेल तर मात्र बिनधास्त मी पण मागवते आणि आम्ही बाहेरचं खातो, पण कमी केलं आहे आता, पूर्ण कमी केलं आहे. कारण मागच्या वर्षामध्ये मी चला आज तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन थोडक्यात अगदी शेअर केलं. कारण अजून आपण ब्लॉगिंग सुरुवात नवीनच केलेली आहे, त्यामुळे जेवढ्या जमेल तेवढ्या क्लिप्स मी काढल्या. आणि ब्लॉगिंग करणं अवघड का होतंय, कारण की मध्ये मध्ये इतके फोन येत आहेत कस्टमरचे की मला शूट केलेलं पुन्हा डिलीट करावं लागतं, कारण ते निम्म्यातून थांबतं आणि पुन्हा शूट करावं लागतं. असा प्रॉब्लेम झाला. आता परत शूटिंग करताना मग मी एरोप्लेन मोडला फोन ठेवून मग शूटिंग करत जाईल. ते आज माझ्या काही लक्षातच आलं नाही. आत्ता सगळं झाल्यानंतर लक्षात आलं. मग मी नंतर जिरा राईस केला, ज्याचं शूटिंग घेतलं नाही. गाजराचा हलवा, थोडीशी गोड काजू करी अखिलेशला खायची होती, म्हणजे जशी विकत मिळती. ओवी अखिलेश दोघांनाही. मला काहीच नसतं, अगदी थोडी मी भाजी खाते, कारण काजू करी पनीर या भाज्या मला आवडत नाहीत. मला घरगुती मेथीची भाजी वगैरे ज्या भाज्या असतात ना आपल्या, जास्त मला पालेभाज्या सुक्या आवडतात. पण मुलांसाठी कधीतरी असं करते मी स्पायसी जेवण सुद्धा. आणि त्यात चतुर्थी होती, त्यामुळं म्हटलं छान असा गाजराचा हलवा या सीझन मधला, म्हणजे आता सीझन संपत आला, थंडी ऑलमोस्ट संपली, तर माझा हा पहिला हलवा होता. ह्याच्या आधी एकदा आणला होता, तो विकत आणला होता, तो अजिबात चांगला नव्हता, कारण त्यामध्ये पिवळे मनुके घातले होते. आणि गाजरामध्ये पिवळे मनुके ही कन्सेप्टच मला आवडली नाही. त्यामुळं मग तेव्हापासून त्यानंतर मी मिल्कमेड आणलं होतं कशासाठी तरी, ओवीला डार्क चॉकलेट बनवण्यासाठी. मग तेच मी याच्यामध्ये घातलं गाजर हलव्यामध्ये. म्हटलं वेस्ट नको जायला, नाहीतर मग मी दुधात शिजवून घेते आणि मग खवा किंवा पेढे घालते आणि किंचित साखर घालते. आज वेगळ्या पद्धतीनं केला, मिल्कमेड घालून मी पहिल्यांदाच केला आहे, पण ऐकून आहे की छान होतो. आता जिरा राईस, गाजर हलवा, त्यानंतर वरण भात आणि काजू करी असा छान असा स्वयंपाक केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते, कारण फार मोठे व्हिडिओ सुद्धा बघितले जाणार नाहीत. आपल्या शॉर्टला पण भरभरून प्रेम द्या. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम आय डी आहे सुनेत्रा26 आणि इंडियन मॉम सुनेत्रा, या दोन आपल्या इन्स्टा आय डी आहेत, तर त्याला सुद्धा भरभरून प्रेम द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते तुमच्याकडून. बेला दिसलीच नाही. बेला इकडे इकडे ये ये, बरं राहू दे. चला बेला आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. हे बघा बेला, हे बेला इकडे इकडे बघा. बाय बाय, बाय बाय करा सगळ्यांना, बाय बाय. तर चला केस मागते बाळा. आणि अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवूया. पुन्हा भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ आणि हाईपचं बटन दिसेल तुम्हाला, बस त्याला पाय दुखतील. लाईकच्या इथे शेजारीच हाईपचं बटन दिसेल, तर तेही प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ खूप पुढं पोहोचतील आणि मला हेल्प होईल. चला, श्री स्वामी समर्थ. ब्लॉग आवडला का नक्की सांगा. खूप जास्त मला या वर्षामध्ये ब्लॉगिंगमध्ये जास्त हे करायचंय, म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप स्वतःमध्ये प्रगती करायची आहे. तसं म्हटलं ना, यूट्यूब खूप अवघड आहे, ब्लॉगिंग त्यातल्या त्यात खूप अवघड आहे.
कारण प्रत्येक क्लिप व्यवस्थितरित्या शूट करून ती पुन्हा कट करून जवळजवळ जर परफेक्ट व्लॉगिंग करायचं तर 2 ते 3 तास शूटिंग करून त्यातले 10 मिनिटं काढावे लागतात. त्यामुळं जबरदस्त त्याच्यात शिकण्यासारखं आहे आणि मी शिकत आहे सध्या. ऑनलाईन कोर्स त्याचा शिकतेय, मी करतेय. अजून पण मला खूप शिकायचं आहे यामध्ये. त्यामुळे जे काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या समजून घ्याल